हॅलो. हॅलो. बाबू कुठे आहेस? तुला काय करायचंय? अशी काय बोलतेस यार? किती वेळ झाला फोन करतोय तुला मी. कॉल नाही रिसिव्ह होते, मेसेजेस करतो, टेक्स्ट मेसेजेस होते, कॉल नाही रिसिव्ह. एक मिनिट. नाही करतोय तू मला का फोन करतोय? तुला का फोन करतोय म्हणजे मी कुणाला फोन करू यार? मला काय विचारतोय तू? प्लीज ना, सॉरी नाही यार. किती सॉरी बोलू मी तुला अजून? अरे सॉरी फॉर व्हॉट? मला कळत नाही तू काय बोलतोयस. हा येस सॉरी यार, खरं समजा चुकलं यार माझ्याकडून. सिरियसली बोलतो यार, खूप माफी मागतो यार. हे बघ, ऐक चुकीचं यार. ऐक आता माझं ऐक. आता बोलून काही फायदा नाहीये. सॉरी वगैरे तुला जे काय बोलायचंय ते तुझ्या फ्रेंड्सला बोल. आता मी तुला ओळखत नाही, ठीक आहे? आता आपलं रिलेशन अनोळखी कर. एका चुकीची मला खूप मोठी जास्त शिक्षा होते सर. प्लीज यार, तू रडत बसू नको. आता मला काही, आता मी एवढी इमोशनल अजिबात होणार नाही. खूप मी तुझ्यावरती ट्रस्ट केलेला. ऐक, खूप मी तुझ्यावरती ट्रस्ट केला आणि तू काय मला दिलंस? तू त्या दिवशी जे काही माझ्याशी वागलास ना, मला खूप वाईट वाटतंय. असं नाही करायला होतं. अरे यार, आपलं एवढं रिलेशन होतं, तू मला हे असं समजलास? सॉरी रे, मी चुकून बोललो. त्याची मला खूप जास्त शिक्षा मिळते. मला माहिती माझ्याकडे चुकी झाली. मी तुला बोललो, मला माझी चुकी कळाली पण यार. मी अरे प्लीज यार, आता प्लीज यार, आता तू टॉपिक वाढव. नाही, मला काहीच ऐकायचं नाहीये. 2 मिनिटं ऐक फक्त. मला माहिती तुला खूप जास्त वाईट बोललो, त्याशी चुकीचं वागलं, पण माझी चूक मला कळाली यार. अरे प्लीज यार, आता तुला चूक समजून काय फायदा नाही. हे बघ कसं असतं ना, एकदा माणसाने विश्वास ठेवला आणि त्याचा जर विश्वासघात कोणी केला ना, तर माणूस त्याच्याकडे पुन्हा कधीच जात नाही. आणि माझंही असंच आहे. तुला काय मी खेळणं वाटली का? कधी यायचं, कधी खेळून जायचं माझ्याबरोबर. माझ्या पण फिलिंग्स आहेत यार. तू ह्याचा विचार करायला हवा होता. तू असं म्हणजे डायरेक्ट तू मला काय बोललास तुला आठवतोय ना? कॅरेक्टरलेस. ह्याचा मिनिंग तरी तुला माहिती आहे का? बस तू मला माझ्या मित्राबरोबर बघतोयस काय आणि तू डायरेक्ट मला ही उपमा दिलीस? मी चुकून बोललो यार. मला खरंच माझ्या मनामध्ये इंटेन्शन तेवढं नव्हतं वगैरे असं की तुला काही हे बघ, तुझी इंटेन्शन काय आहे ना, मला आता खूप पश्चाताप होते की मी तुला चॉईस केला माझा पार्टनर म्हणून. आणि थँक्स हा, मला तू असं रिटर्न गिफ्ट दिलं. थँक्स व्हेरी मच. असं नाही यार, प्लीज प्लीज. मला काहीच ऐकायचं नाही. मला तुझ्याशी बोलण्याची पण इच्छा नाही. आणि तू मला प्लीज यार फोन सुद्धा करू नकोस. प्लीज 2 मिनिटं माझं ऐकून घे यार. अरे नाही, 2 मिनिटं नाही, 1 मिनिटं पण मला ऐकायचं नाही तुझ्याशी. माझं ऐकून घेशील 2 मिनिटं प्लीज? नाही नाही नाही, हे बघ, नाही नाही. तू आणि तुझी लाईफ, तू तुझ्या लाईफमध्ये काय करते मला तर त्याची काय घेणं देणं नाही. तू प्लीज प्लीज माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचा प्रयत्न करू नकोस. बाबू भिकाऱ्यासारखा फिरतोय रे इकडे तिकडे. त्याची मला काय लेणं देणं यार? तू भिकाऱ्यासारखा फिर नाही तर श्रीमंत होऊन फिर, मला काही लेणं देणं नाहीये प्लीज. कारण की तू जे माझ्याशी वागलास ना, हे एकदम मी कधीच विचार सुद्धा नाही केलेला की मी तुझ्यावरती एवढं ट्रस्ट करते. तुला मी कधी, तू एवढं माझ्याविषयी अनसिक्युअर फील करते. मला खूप यार, खूप त्या दिवशी एवढं वाईट वाटलं माहितीये. तर मी विचार केला की जाऊ दे, जे होतं ते भल्यासाठीच होतं. आणि हे कधी ना कधी मला भोगावंच लागलं असतं. कारण की तू असं, तुझा कॅरेक्टर बघ ना यार, तू डायरेक्ट मला कॅरेक्टरलेस बोलतो का? तर मी फक्त माझ्या फ्रेंड बरोबर नाही बघितलं. शिट यार, काय मला काहीच कळत नाहीये. कित्येक दिवस झाले यार, जेवलो नाही, झोपलो. मला काही फरक नाही पडत. हो, हॅलो, मला काही फरक पडत नाहीये. तू जेव नाही तर मग. बाबू नाही करणार रे मला. नाही बाबू वगैरे सोड. आता गेलं सगळं ते तेल लावत. आपलं एवढं रिलेशनशिपला तू असा काळा धब्बा लावलास ना, प्लीज यार प्लीज. आता मला जर डोकं फिरू नको. मी शांत आहे ना, तर मला शांत बसते प्लीज. आणि प्लीज तू मला फोन करण्याचा प्रयत्न करू नको. मी माझी लाईफ, तू तुझी लाईफ, ठीक आहे? आपल्या दोघांचे पण मार्ग वेगवेगळे आहेत. तू तुझ्या लाईफमध्ये राहा, मी माझ्या लाईफमध्ये. आणि प्लीज यार तू सारखं माझा फोन, आणि प्लीज मी तुझा नंबर ब्लॉकलिस्टमध्ये टाकले. मी तुला एवढं सांगते. आणि पुन्हा तू प्रयत्न केलास ना, तर बघ मी तुझी कशी वाट लागली येऊन तिकडे. ठीक आहे? मला खेळणं वाटलेलंच का रे? तुला मी खेळणं वाटलेली का? कुणाशी बोलतेस तू? त्याच मुलाची तू बोलते ज्या मुलाशी 2 दिवस वेडी होती. नाही ते मी वेडी होती. अरे ते मी वेडी, खरं तू बोललास आता. तू खरं बोलला, मी खरं वेडी होती. खरं मी वेडी होती. आणि त्याचा परिणाम मला आता भोगावा लागते. प्लीज यार प्लीज तू मला फोन करू नको. मला तुझं भेटायची पण इच्छा नाही. मी आता तुझं कधीच तोंड बघणार नाही, ठीक आहे?